पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। केसरी काय हो गे गोपाळराव, विलक्षण हा शब्द देखील अपुरा पडतोय। सर्वोच्च, अत्युत्तम, काय लेख लिहिलाय तुम्ही गोपाळराव, काय ती शैली, आणि खरोखर तुम्ही हा लेख एकाहाती लिहिला? माझा तर विश्वास बसत नाही। मला लेख लिहायला फार वेळ लागला होता। बरं बळवंतराव, आपल्या शैलीमध्येच काय तो फरक आहे, पण आपली ही आपत्ते एकमेकांची भावंडच आहेत, अगदी वनराजासारखी तेजस्वी। आणि ही दोन भावंड संपूर्ण देश हादरवून टाकतात की नाही बघा। बळवंतराव, अहो बळवंतराव, पहाड झाली आहे कुठे केसरी आणि मराठा? हा, हे काय? वा, आपटे ते बांधलंय, हे धरा। वा, बळवंतराव, गोपाळराव, अखेर तुम्ही करून दाखवलेत। नाही 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 आपटे, आपण सगळ्यांनी पाहिलेले स्वप्न आहे, श्रेय आपल्या सगळ्यांचे। आणि एक लक्षात घ्या, आता कुठलेही विघ्न यायचे नाही। दादा दादा दादा, काय रे? मोठी पंचायत झाली आहे। काय रे, काय झालं? अहो, वृत्तपत्र वाटपासाठी काही सवंगड्यांना बोलवलं होतं, पण ते आता नाही म्हणतायत। का बरं? असं कसं? तू स्पष्ट सांगितलं होतं ना त्यांना? हो तर, पण आता कोणी यायला तयार होत नाहीये। अहो, पण मग हे छापलेले गठ्ठे वाटणार कोण? मंडळी, आता याची देखील सवय करून घ्या। आपल्या घरच्या कार्याचे आपण कसे आमंत्रण करत फिरतो, तीच परंपरा इथेही लागू करूया। म्हणजे ही वृत्तपत्र आपणच वाटूया? होय तर, का नाही? आपले वृत्तपत्र लोकांच्या घरात पोहोचायला हवे की नाही? बरं, हे आपलेच अपत्य, आपणच हिंडवायचे। चला आपटे, नामजोशी, तुम्ही वा पुढे, आम्ही सदरा चढवून आलोच। हो, चला 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 चला। दीनानाथ, मदत कर रे। सावकाश घे रे, एक गठ्ठा घे। चला नामजोशी।
आगरकर आगरकर अहो, हे काय करताय? अहो आपण प्रत्येकाने किती प्रती वाटल्या याची नोंद करत होतो. तुम्हाला सांगतो माझ्याकडील सर्व प्रती. फक्त तुमच्याकडीलच नव्हे तर आपल्या सर्वांकडील प्रती संपल्या आगरकर. अहो काय सांगताय? हो हो हो, आपला पहिला अंक छापून आला आणि सर्व सभासदांमध्ये त्याच्या प्रती वाटून संपल्या देखील. वा वा वा. पण आगरकर, अहो बळवंतराव आपल्या पहिल्या अंकाची पहिली प्रत घेऊन गेले तरी कुठे? अरे विसरलोच, ते पर्वतीला गेलेले असणार श्री गणेशाला अर्पण करण्यासाठी. निश्चित. नाही नाही नामजोशी, मला कल्पना आहे ते कुठे गेले असतील याची. बळवंतराव, वाह ज्ञानेश्वर बुवा, तुमच्या हातभाराशिवाय आजचा दिवस उजाडणे शक्य नव्हते. छे हो, हे श्रेय तुमचंच बळवंतराव. मी केवळ निमित्त. तेव्हा मी तुमच्या हेतूवर शंका घेतली होती, पण तुम्ही उदार आणि निस्वार्थीपणे हे परवानगीचे काम आम्हाला करून दिलेत. तुमचे उपकार या जन्मात फेडणे शक्य नाही. मित्र म्हणताना मग ही उपकारांची औपचारिकता कशासाठी? अहो पुरे, आता ह्या बोलण्यात हा महत्वाचा क्षण विरून जायला नको. केसरी, तुमच्यासारख्या वनराजास शोभावं असंच नाव. बळवंतराव, आता ह्याची गर्जना दाही दिशांना दुमदुमू दे. ब्रिटिश सरकारची पाळमुळं सुद्धा हल्ली पाहिजे. ज्ञानेश्वर बुवा, चिंता नसावी. आजच्या शुभदिनी सुरुवात तर झाली, आता या इंग्रजांचा सूर्यास्त झाल्याशिवाय राहायचा नाही, असा शब्द आहे. येतो. साहेब, How did this happen? what happened, Mr. Daniel? Just tell me how these rats managed to start this newspaper. साहेब, हाऊ म्हणजे आता केला त्यांनी वृत्तपत्र सुरू. त्यांचं ध्येयच होतं ते. I don't care. This is not acceptable. What is the name of this newspaper? केसरी. And what does this Kesari mean? आपलं बाळ आपल्याकडे आनंदाने बघतंय असंच वाटतंय नाही? यांचं स्वप्न झालं अखेरीस साकार हो. काय झालं? यातला केसरी कुठला आणि मराठा कुठला? हे पहा, ही अक्षर आहेत ना, ती मला आधी पाहिल्यासारखी वाटतायत. म्हणजे ज्ञानप्रकाशात किंवा ह्यांच्या 1-2 पुस्तकात सुद्धा पाहिली आहेत मी. म्हणजे हाच केसरी असेल ना? आता ही ओबडधोबड नक्षी ही नाही मला ओळखता येत आहे. ओबडधोबड काय म्हणता? त्यांनी ऐकलं तर ओरडा बसायचा आपल्याला. हो, काय बाई नशीब म्हणायचं. नाही म्हणजे या दोघांनी मिळून ही वृत्तपत्र सुरू केली आहेत आणि आपल्याला साधं नाव वाचता येऊ नये. मी काय म्हणते वहिनी, आता एकदा घेऊनच टाका ना. भाऊजी म्हणतायत तसे वाचायला शिकायचं मनावर, म्हणजे ही अडचणच यायची नाही, नाही का? नाही, ते मला एकटीला शिकायला नकोसं वाटतं बाई. ते भीती वाटते. अहो ताई, मी काय म्हणते, तुम्ही अवे ही उठली वाटतं. अहो तिची जेवायची वेळ झाली, मी विसरले. आले. हा ताई, अहो अगं यशोदा, होतीस कुठे तू? तुला सांगतो आज संपूर्ण पुण्यामध्ये फक्त आपल्या वृत्तपत्रांची चर्चा आहे. काय सांगता? हो,
तुला सांगतो प्रत्येकाच्या मुखामध्ये फक्त केसरी आणि मराठा याचंच कौतुक आहे. इतका उत्तम प्रतिसाद मिळेल अशी कल्पना नव्हती आम्हाला. सर्व कष्ट फळास लागले म्हणायचे. तुम्ही आणि भाऊजी अहोरात्र कष्ट उपसताय, मग हा दिवस का नाही उजाडायचा? ते पण आहेच. पण यशोदा तुला सांगतो, आज पहिल्यांदा मला जाणवलं पालकत्व काय असतं. ज्याची फक्त आपण कल्पना करत होतो ते आपले अपत्य असे हातात धरल्यावर ऊर भरून आला माझा. असं वाटलं जगातलं सगळं सुख एकीकडे आणि हे सुख एकीकडे. एखाद्या गर्भार स्त्रीला काय वाटत असेल हे जाणवलं मला. असं इतके महिने पोटामध्ये बाळाचं संगोपन करायचं आणि एके दिवशी त्याला जन्म द्यायचा. विलक्षण. सर्व यातना दडपण याच्या पलीकडे जाऊन मिळतं ते समाधान आणि आनंद. यशोदा, केसरी हे माझं अपत्य आहे. अगं, इतकी भावूक झालीस? तुम्हाला एक सांगायचं होतं. मलाही सांगायचंय. वहिनी आणि बळवंतराव ज्याप्रमाणे कृष्णेचा सांभाळ करतात, माझी फक्त इतकीच अपेक्षा आहे की आपण आपल्या या अपत्याचा त्याप्रमाणे सांभाळ करावा. म्हणून तर सांगत असतो, वेडे तुला लिहायला वाचायला शिक. आधी माझं ऐका तरी. अहो, कृष्णासोबत खेळायला आता एक भावंड येणार आहे. भामाताई आई होणार आहेत पुन्हा. खरंच? अगं, ही तर मंगल वार्ता आहे. चला, आजच्या दिवशी अजून एक चांगली बातमी दिलीस तू. अच्छा, म्हणून तुझ्या डोळ्यात आनंद अश्रू आहेत. यशोदा, पण एक गोष्ट लक्षात ठेव, भामा वहिनीची काळजी आता तुला घ्यायची. कारण बळवंतराव आणि मी आमच्या या अपत्याला सांभाळणार. वहिनींची ही अशी अवस्था. त्यामुळे आता घराची तुम्हा सगळ्यांची आपली अपत्य आहेत. प्रत्येकाची आपापली समाधानाची कूस आहे. माझी रिकामी. यशोदा, तुम्ही कष्ट घेता, त्याचं फळ आणि समाधान तुम्हाला मिळतं. माझं असं काय चुकतंय हो? अशी काय कमतरता आहे माझ्यात? काय उणीव आहे? यशोदा, असं का बोलतेस तू? का नको बोलू सांगा ना. ज्या अपत्याच्या जन्माचा आनंद तुम्हाला जाणवतो, तो आनंद माझ्या नशिबी का नाही? किती दिवस असं इतरांची मुलं मी अंगाखांद्यावर खेळवण्यामध्ये समाधान मानायचं. मला आई असं हाक मारणार कुणी नसेल का हो? कमी अशीच. यशोदा, शांत हो. शांत हो. टिळक सर, आता भूगोल विषय शिकवायचं देखील मनावर घेताय की काय? छे हो, माझं गणिताचं उत्तम चाललंय. जरा आपल्या भारत मातेच्या व्याप्तीचा विचार करतोय. किमर्थ? आपल्या केसरीची गर्जना कुठवर पोचलीये त्याचा कानोसा घेतोय जरा. मग निष्कर्ष काय निघाला? विशेष काही नाही. एवढ्याशा पुण्यापुरता आणि अगदी काही घरात आपला केसरी पोहोचलाय. पुणे आणि एवढंच? होय, बघा तर. खरंच हो बळवंतराव, या एवढूशा पुण्यामधल्या काही घरातच आपला केसरी वाचला जातो. बघा तर. आपल्याला असं वाटतंय की आपण खूप काहीतरी मोठं कार्य करतोय. पण बळवंतराव, केसरी हे मराठी वृत्तपत्र आहे. इतर ठिकाणी ते नाही वाचलं जाऊ शकत.
हा, मराठाचा खप आपण वाढवू शकतो. म्हणजे दिल्ली, कलकत्ता या ठिकाणी लोक वाचू शकते. केसरीचं तसं नाही. गोपाळराव, तुम्ही विसरतात, मराठा हे उच्च शिक्षितांचं खाद्य आहे आणि केसरी हा सामान्य जनतेचा घास आहे. त्याचा खप इतका वाढायला हवा की केसरीचा सगळा खर्च त्यातूनच निघेल. मग वार्षिक वर्गणी 1.5 रुपये करूया. नाही 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 नाही, तुम्हाला समजत नाहीये. खर्च हा दुय्यम मुद्दा आहे. खप वाढणं इष्ट आहे, केसरी सर्वदूर पोचणं इष्ट आहे. हो, पण कसे? कसा? बडोदा, इंदौर, ग्वालियर, औंध ते सातारा, कोल्हापूर, हा असा. गोपाळराव, ही सगळी आपल्या मराठी संस्थानिकांची संस्थानं आहेत. सगळे येतच देशीय राजे आहेत तिथे, ते देखील मराठी. या सगळ्यांना आपण पत्र लिहूया आणि आपले केसरीचे अंक पाठवूया. अच्छा, म्हणजे एकजुटीने पंख विस्तारायचे. भले, शाबास. गोपाळराव, राष्ट्रीय एकता, संस्थानिक आणि ब्रिटिश राजवटीतील जनता तांत्रिक दृष्ट्या जरी वेगळी असली तरी सबंध जनतेची नाळ ही भारत मातेशीच जोडलेली आहे. त्यामुळे आता आपल्या केसरीला पुण्याबाहेरील यात्रेवर घेऊन जाण्याची वेळ आली आहे. बळवंतराव, तुमच्या डोक्यामध्ये कधी काय कल्पना येईल ना सांगता येत नाही. मी एक काम करतो, तातडीने पत्र लिहायला घेतो. अहो, आजचा लेख वाचलात का केसरी मधला? अहो, हे काय विचारणे झाले? आद्य कर्तव्य आहे केसरी वाचणं. 1857च्या उठावा दरम्यान जसे देशभक्तीने भारावलेले वातावरण होते, जशी वीरश्री संचारली होती, तेच स्फुरण चढते केसरीतील लेख वाचून, अगदी या वयात देखील. खरंय आप्पा तुमचं. बघितलं का, केसरी मधले लेख म्हणजे बंदुकीतून सुटलेल्या गोळीसारखेच वाटतात. आपल्या लोकांमधला जो असंतोष आहे तो लेखातून बाहेर पडतोय. अहो, हे वर्तमानपत्रात छापून आणणं सर्व ठीक आहे हो, पण मी काय म्हणतो, उंटावरून शेळ्या हाकण्यापेक्षा असेल हिंमत तर थेट भाष्य करा ना संस्थानाच्या राजकारणाबद्दल. अहो, वर्तमानपत्रात समस्या मांडतात, राजे महाराजांना कसल्या समस्या असे. अहो, काय बोलताय, कुठल्या काळात जगताय? अहो, बडोदाच्या संस्थानाबद्दल माहिती आहे का तुम्हाला? 6 आठवडे झालेत, केसरीचा एकही लेख चुकवला नाही. प्रत्येक लेखातून स्फूर्ती मिळते आणि मनात हेच येतं की आपण सरकारची गुलामी करायची नाही. मला पण असंच वाटतंय रे, पण घरचे काय म्हणतील त्याची काळजी मी करतच नाही. माझ्या चुलत्यांना जेव्हा मी सांगितलं की सरकारी नोकरी करणार नाही, तेव्हा फोकाने फोडून काढलं मला. त्यांचं असं म्हणणं आहे की मी शिकावं, नोकरी करावी, जागा विकत घ्याव्या आणि केलेल्या उपकारांचे पांग फेडावे. मग तू करणार नाही तसं? भामे, काय हवे होते? व्यस्त आहात ना? असू दे. सांग आता. याला काय अर्थ आहे? येतेस नि काही न बोलताच निघून जातेस. काय हवे होते स्पष्ट बोल. ते मला वाणसामान आणायचं होतं. घर खर्चासाठी पैसे हवे होते, तेवढे दिले असतेत म्हणजे. असे कसे विसरलो? अहो, मी आठवण करून दिली फक्त, इतकं काही नाही. आणखी एक आठवडा दे. देतो मी. आठवडा? झाले असे, केसरीने मराठाला मोठे करायचे आहे, मुळात धड उभे करायचे आहे. त्यात प्रचंड खर्च होतोय. शाळेतून आलेला पैसा देखील तिथेच वळता करतोय आम्ही. त्यामुळे तिथून देखील मानधनाची आवक थांबली. म्हणून म्हटलो, एक आठवडा दे, मी सोय करतो. नाही,
आपल्या अपत्यासाठीच करता आहात हा खर्च, तेही महत्वाचे आहेच. तसे नाही, तरीही निकड असेल तर सांग. मी आता काहीही करून पैसे. नाही हो, निकड अशी काही नाही. तसे असते तर सांगितलेच असते मी तुम्हाला. ठीक आहे. प्रसंगी असे वाटते माझे आपल्या घराकडे, तुझ्याकडे चांगलेच दुर्लक्ष होते. मी आपला माझ्या कामात व्यस्त, आणि संसाराचा सगळा गाडा तू सोडतेस. ओझं वाटू न देता सोबत करणं हेच तर सावलीचं कर्तव्य असतं ना.